नेशन न्यूज, आपले हक्काचे व्यासपीठ। जमियत उलेमा अरशद मदनी शहादाच्या वतीने काश्मीरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर। प्रतिनिधी जुनैद अहमद 25 एप्रिल 2025 शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजता नमाज पठणानंतर जमियत उलेमा अरशद मदनी शहादा आणि पूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीने काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निर्दोषांवर गोळीबार करून 28 लोकांचे प्राण घेतले आणि अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले। या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अमानवीय कृत्याच्या निषेधार्थ श्रद्धांजली व निषेध सभेचे आयोजन जामा मस्जिद काजी चौक येथे करण्यात आले। त्यानंतर जमियत उलेमाचे पदाधिकारी व मुस्लिम समाजातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन प्रांताधिकारी साहेबांना निवेदन दिले। यावेळी जमियत उलेमाचे पदाधिकारी मुन्ना टेलर, सय्यद नईम, माजी उपनगराध्यक्ष जहीर, हाजी मुशीर, आरिफ शाह, विकार सर, माजी नगरसेवक आरिफ मासूम पिंजारी, गुड्डू भाई, माजी नगरसेवक इक्बाल शेख आदी नागरिकांची उपस्थिती होती। शोकसभेचे प्रास्ताविक विष्णू जोंधळे सर यांनी केले। यावेळी मोठ्या संख्येने शहरातील मुस्लिम बांधव उपस्थित होते। ते झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यामध्ये जे भारतीय मारले गेलेत त्यांच्याप्रती शहादा शहरातील मुस्लिम बांधवांनी आज नमाज करून त्यांच्या आत्मशांतीसाठी दुआ मागितली आणि यासोबतच ज्या कुणी हे घाणेरडं हे भ्याड कृत्य केलेलं आहे आणि ते धर्माच्या नावावर केल्याचं जे काही दाखवलं जात आहे त्या सर्व अधार्मिक लोकांचा देखील निषेध या ठिकाणी सर्व मुस्लिम समाजाच्या वतीनं या ठिकाणी मशिदीच्या प्रार्थनेनंतर नमाजानंतर या ठिकाणी करण्यात आला आणि खऱ्या अर्थानं इथल्या मुसलमानांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केलं की ज्यावेळी राष्ट्रावर संकट येईल त्यावेळी आम्ही सर्व भारतीय म्हणून तुमच्या सोबत आहोत। शहादा शहरातील तमाम मुस्लिम बांधवांनी आज काश्मीर येथील पहलगावमध्ये जी घटना घडली त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शासनाकडे त्यांच्यावर कडक कारवाई जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही मागणी करतो। जे लोक जे बिचारे जे टुरिस्ट आहे जे टुरिस्टांचा निष्पाप लोकांचा बळी गेलाय त्या झालेल्या त्या लोकांना शांती मिळो आणि देवाजवळ प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबाला हे त्यांच्या आलेल्या त्यांच्या कुटुंबावर आलेला हा सहन करण्याची शक्ती देव अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.